कंजक्शन म्हणजे उभयनवी अव्यय. कंजक्शन काय काम करतं तर दोन शब्द किंवा दोन वाक्याला जोडण्याचं काम कंजक्शन करत असतं प्रिय विद्यार्थी मित्र. आता बघा दोन शब्द म्हणजे वर्डला जोडायचं काम राम अँड श्याम म्हणजे अँड याच्यामध्ये कंजक्शनचं काम करतं आणि किंवा दोन सेंटेन्सला जोडण्यासाठी काम करतं. शी इज अ हॅपी बिकॉज हे जो शब्द आहे कंजक्शन. आता कंजक्शनचे बेसिकली दोन प्रकार पडतात. कोऑर्डिनेटिव्ह कंजक्शन आणि सबऑर्डिनेटिव्ह कंजक्शन. कोऑर्डिनेटिव्ह कंजक्शन म्हणजेच काय जे कंपाऊंड सेंटेन्स तयार करण्यासाठी किंवा संयुक्त वाक्य तयार करण्यासाठी या कंजक्शनचा वापर केला जातो. ओके, बघा कोणते कोणते आहेत ते. तर यामध्ये फर्स्ट आपण बघतोय अँड. आय हॅव अ पेन अँड अ बुक. शी इज सिंगिंग अँड डान्सिंग. राम इज टॉल अँड स्ट्रॉंग. अँड याच्यामध्ये कंजक्शनचं काम करते म्हणजे शब्दांना जोडण्यासाठी इथं काम केलं जातंय. आय एम अ पुअर बट हॅपी. शी इज टायर्ड बट वर्किंग. और याचा मराठी अर्थ आहे किंवा टेक टी और कॉफी, कम टुडे और टुमॉरो. चहा घे किंवा कॉफी घे. सो या शब्दाचा अर्थ आहे म्हणून. आय वॉज हंग्री सो आय ॲट फूड. मी भुकेलो होतो म्हणून मी जेवलो. येस, एट तरीही किंवा तरी पण. ही इज पुअर एट हॅपी. तो गरीब आहे तरीही तो आनंदी आहे. शी इज टायर्ड एट वर्किंग ॲज वेल ॲज. याबरोबर तेही. शी कॅन स्पीक इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी. ती मराठी बरोबर इंग्रजीही बोलते. नॉट ओनली बट ऑल्सो. फक्त हेच नाही तर ते सुद्धा. शी इज नॉट ओनली स्मार्ट बट ऑल्सो हार्डवर्किंग. तो स्मार्ट नाही तर ती हार्डवर्किंग पण आहे. नायदर नॉर हेही नाही व तेही नाही. शी लाईक्स नायदर टी और कॉफी. तिला चहाही आवडत नाही आणि कॉफीही आवडत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघतोय. नेक्स्ट टाईप बघतोय. सबऑर्डिनेट कंजक्शन कशासाठी काम करतं? मिस वाक्य बनवण्यासाठी, कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करण्यासाठी या कंजक्शनचा वापर केला जातो. ॲज सून ॲज ही अराइव्ड वी स्टार्टेड द मीटिंग. जसेही ते आले तशी आम्ही मीटिंग सुरू केली. नायदर नो सुनर दॅन. जसे तसे नो सुनर डिड ही एंटर द इट स्टार्टेड रेनिंग. जसंही त्या आतमध्ये आले पाऊस सुरू झाला. बिकॉजचा अर्थ आहे कारण. आय वॉज लेट बिकॉज आय मिस ट्रेन. मी ट्रेन नाही मिळाली म्हणून मला उशीर झालाय. येस. सिन्स कारण किंवा पासून या शब्दाचा अर्थ होतो. सिन्स इट वॉज रेनिंग वी स्टेड होम. सो डिअर स्टुडंट, कंजक्शनचं काम आणि कंजक्शन काय करतं हे आपण या लेक्चर थ्रू समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. कंजक्शनचे टाईप कोणते कोणते आहेत आणि कशा पद्धतीने हे वाक्य जोडते. आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करू विसरू नका. थँक्यू.